पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरण पथकाचे अंमलदार हे पोलीस स्टेशनला हजर असतानाच मुखबिरकडून खात्रीशीर माहिती मिळाली की कुणाल धोटे नावाचा इसम त्याच्या ताब्यातील 4 चाकी वाहनाने जाम रोडनी हिंगणघाटकडे दारूचा माल घेऊन वाहतूक करीत आहे। अशा खात्रीशीर खबरीवरून सदर माहिती पोलीस निरीक्षक मनोज गबने यांना देऊन त्याच्या मार्गदर्शनात पंच व पोलीस स्टाफसह नाकेबंदी करत असताना माहितीप्रमाणे 4 चाकी वाहन येताना दिसल्यानं पोलीस स्टाफच्या मदतीने नाकेबंदी करून सदर वाहन त्यास थांबवून पंचासमक्ष चालकनामे कुणाल विनोदराव धोटे वय वर्ष 24 राहणार नदोरी हिंगणघाट यांच्या ताब्यातून 4 खरड्याच्या खोक्यात प्रीमियम नंबर 1 कोकणी देशी दारूच्या 400 शिशा किंमत 40,000 रुपये व एक हुंडाई कंपनीची i20 गाडी किंमत 1,50,000 रुपये असा एकूण जुमला किंमत 1,90,000 रुपयाचा माल बिना पास परवाना अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आल्यानं पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अपराध मकोका अनन्वय गुन्हा नोंद करण्यात आला। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कुमार कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनात मनोज गबने पोलीस निरीक्षक हिंगणघाट यांच्या निदर्शनाप्रमाणे पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डीबी पथकाचे उपपोलीस निरीक्षक भारत वर्मा, पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, राहुल साठे, विवेक वाकडे, पोशी आशिष निवारे, विजय काळे यांनी केली। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता आसिफ कुरेशी, वर्धा, हिंगणघाट। तू ग हे कुठून आणलं? साडी पण वाह, छान दिसते की। हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे। बरं, राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा।